चक्रव्यूहाची रचनाच मुळी शत्रूला अडकवण्यासाठी केलेली असते. चक्रव्यूहात शिरणं माहीत आहे, पण त्यातून बाहेर पडणं माहीत नाही. हे माहीत असूनही जो योद्धा चक्रव्यूहात शिरण्याचं धाडस करतो त्याला शूर म्हणावं की आततायी म्हणावं? अभिमन्यू शूर होता की आततायी होता? चक्रव्यूह यालाच पद्मव्यूह असंही म्हणतात. आचार्य गुरु द्रोणांचा अत्यंत कठीण, जवळजवळ अभेद्य असा चक्रव्यूह ही एक सैनिकी रचना आहे. आचार्य द्रोणांनी ही सैनिकी रचना शत्रूला पकडण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी केलेली रचना. ही अत्यंत गुंतागुंतीची रचना आहे. एका आत एक असलेली 7 वर्तुळांची अशी गुंतागुंतीची रचना, एकमेकात गुंतलेली अशी ही वर्तुळ. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही रचना सतत बदलत जाणारी असते आणि त्याच वेळी ती स्थिर सुद्धा राहते. त्यामुळं हा चक्रव्यूह भेदणं अत्यंत कठीण, जवळजवळ हा चक्रव्यूह अभेद्य समजला जातो. ही 7 वर्तुळाची म्हणजे एका वर्तुळाच्या आत अशा 7 वर्तुळांच्या थरांची अशी ही जी सैनिकी रचना आहे, यामध्ये प्रत्येक वर्तुळाच्या प्रवेशद्वारावर एक महायोद्धा त्या वर्तुळाचं रक्षण करण्यासाठी असतो. आणि त्याच्याबरोबरच त्याच्या पाठीमागं त्याला पाठिंबा देण्यासाठी एकमेकाला पाठमोर उभा असणाऱ्या सैनिकांच्या जोड्या असतात. थोड्या थोड्या अंतरावर उभ्या असणाऱ्या या सैनिकांच्या जोड्या, म्हणजे दोन्ही बाजूंनी शस्त्रांचा मारा करता येईल अशा प्रकारे ही वर्तुळांची रचना असते. यामध्ये ज्यावेळी बाहेरचा शत्रू योद्धा प्रवेश करतो त्यावेळी त्याला प्रवेश करू दिला जातो आणि त्यानंतर शत्रू सैनिकांची म्हणजे वर्तुळाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांची जी जोडी आहे ती त्याच्यावर हल्ला करतात. त्या योद्ध्याशी ते थोडा वेळ युद्ध करतात आणि नंतर ते पुढं सरकतात. त्या योद्ध्याला वर्तुळामध्ये प्रवेश करू देतात. जर हे सैनिक मारलेच गेले तर त्यांच्या पाठीमागं थोड्या अंतरावर असलेले सैनिक त्यांची जागा घेतात आणि जर ते सैनिक मारले गेले नाहीत तर ते पुढं सरकतात. योद्ध्याला आत वर्तुळामध्ये प्रवेश करू दिला जातो आणि वर्तुळामध्ये असा प्रवेश करत जाणारा योद्धा पुढं सरकत जातो आणि त्याला ओलांडून सैनिकांच्या जोड्या पुढं निघून जातात. आणि आता सैनिकासाठी म्हणजे या योद्ध्यासाठी, वर्तुळाच्या आत शिरणाऱ्या योद्ध्यासाठी त्याला अदृश्य अशा पद्धतीनं हे बाहेर पडणारे सैनिक एक कड तयार करतात. हे कड अजून त्या योद्ध्याला दिसत नाही, त्याच्या लक्षात येत नाही, पण ते कड तयार होत असतं. आणि जेव्हा हा बाहेरचा योद्धा, वर्तुळामध्ये शिरणारा योद्धा ज्यावेळी तो 7व्या चक्रामध्ये शिरतो, 7व्या वर्तुळामध्ये शिरतो, त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की आपल्या सभोवती पूर्णपणे अभेद्य असं शत्रूचं एक कड निर्माण झालेलं आहे. आणि हे अभेद्य कड भेदण्यासाठी शौर्य अर्जुनाचं असावं लागतं. सर्व बाजूनी एकाच वेळी सव्यसाचीपणे बाण सोडण्याचं कौशल्य असणारा योद्धाच हे शत्रूचं कवच भेदू शकतो, मोडू शकतो आणि त्यामधून सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो. अन्यथा त्याचं मरण ठरलेलं असतं. आणि अशा या चक्रव्यूहामध्ये द्रोणाचार्य अभिमन्यूला अडकवतात. झालेलं काय होतं की युद्धाच्या 10व्या दिवशी ज्यावेळी कौरवसेना, दुर्योधन असं ठरवतो की युधिष्ठिराला जर बंदी बनवलं तर पांडवांच्या बरोबर तह करणं, त्यांना युद्धापासून परावृत्त करणं
आणि युद्धातून माघार घ्यायला लावणं खूप सोपं जाईल. त्यानंतर पुन्हा पांडव युद्ध करणं शक्य होणार नाही. त्यामुळं दुर्योधन युधिष्ठिराला बंदी बनवण्यासाठी गुरु द्रोणांना एखादा व्यूह रचण्यासाठी सांगतात. त्यावेळी आचार्य गुरुदेव द्रोण चक्रव्यूहाची रचना करतात आणि ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि श्रीकृष्ण कौरवांच्या दुसऱ्या योद्ध्याशी इतरत्र युद्ध करायला त्यांना गुंतवलं जातं आणि चक्रव्यूहामध्ये शिरण्याचं धाडस युधिष्ठिर करत नाही. त्याला ते शक्यही झालं नसतं. त्याला तर प्रवेशही करता आला नसता. तो धनुर्धरही नव्हता आणखीन फारसा शूर असा योद्धा नव्हता. त्यामुळं या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करण्यासाठी अभिमन्यूला सांगितलं जातं. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये शिरण्याचं ज्ञान होतं. चक्रव्यूहामध्ये शिरणं आणि त्याचा भेद करणं याचं ज्ञान असणारे योद्धे कौरवांच्याकडेही फारसे नव्हते, पांडवांच्याकडेही फारसे नव्हते. केवळ अर्जुन, श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न, स्वतः आचार्य गुरु द्रोण आणि अर्जुन यांना चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान होतं. आणि राहता राहिला अभिमन्यूला हे ज्ञान होतं, प्रवेश करण्याचं ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान अपूर्ण होतं. कारण हा सगळ्यात कमी वयाचा योद्धा. त्याचं हे पहिलं युद्ध, कुरुक्षेत्रावर लढलं जाणारं युद्ध हे अभिमन्यूसाठी पहिलं युद्ध होतं. तो अजून कोवळ्या वयाचा होता. त्याचं ज्ञान, शस्त्रज्ञान पुरेसं विकसित झालेलं नव्हतं. त्याची माहिती पूर्णपणे अजून विकसित झालेली नव्हती. ती अर्धवट होती म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष रणांगणावर ती तपासून बघितली गेलेली अशा प्रकारची ही त्याची युद्ध कौशल्य नव्हतं. अशी कथा सांगितली जाते की सुभद्रेच्या गर्भामध्येच अभिमन्यू अर्जुनाकडून चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान घेतो. त्यानं ते आत्मसात सुभद्रेच्या गर्भामध्येच केलेलं होतं, आपल्या आईच्या गर्भामध्ये. पण ह्या चमत्कार कथेवर जरी आपण विश्वास ठेवायचा नाही असं ठरवलं तरी सुद्धा किमान एवढं म्हणता येतं की अभिमन्यूचं ज्ञान अजून अपूर्ण होतं. ते पूर्णपणे विकसित झालेलं नव्हतं. पण केवळ नाईलाज म्हणून आता त्याला चक्रव्यूहामध्ये शिरावं लागतं. तो चक्रव्यूह भेदण्यासाठी पहिल्या वर्तुळामधून प्रवेश करायला सज्ज होतो. त्यावेळी ठरलं असं होतं की त्याचं संरक्षक कवच म्हणून पांडव सेनेनं, पांडवांच्या इतर शूर योद्ध्यांनी त्याच्या पिछाडीला थांबावं, त्याची पिछाडी सांभाळत त्याच्याबरोबरच चक्रव्यूहामध्ये आत प्रवेश करावा. भीम, नकुल, सहदेव हे वीर त्यासाठी त्यांनी तयारही केलेले होते. आणि मग अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये शिरतो आणि ठरल्याप्रमाणे तो आत प्रवेश करत जातो. पण त्याची पिछाडी सांभाळण्यास भीम, नकुल, सहदेव कमी पडतात. इथं पांडव सेना कमी पडली. त्याबद्दल नंतर अर्जुन पांडवांना बोल सुद्धा लावतो. एकतर कोवळ्या वयामध्ये अभिमन्यूला आत शिरू द्यायला नको होतं आणि दुसरं म्हणजे किमान त्याचं संरक्षण करण्यासाठी पुरेपूर तजवीज तरी करायला पाहिजे होती. पण पांडव कमी पडले आणि अभिमन्यू एकानंतर एक वर्तुळ ओलांडत, व्यूह ओलांडत 7व्या वर्तुळाकडे सरकू लागला. तो 6व्या वर्तुळामध्ये गेल्यानंतर त्यानं दुर्योधनाचा पुत्राला मारलं आणि त्यामुळं दुर्योधन अत्यंत क्रोधित झाला आणि अभिमन्यूला घेरण्याचा आदेश दिला. त्यावेळी त्याच्यावर 6व्याच वर्तुळामध्ये तो असताना, 6व्याच व्यूहामध्ये, चक्रव्यूहातील असताना त्याच्यावर सर्व बाजूनी 7 महारथींनी हल्ला केला. कसलं युद्ध आणि कसलं धर्मयुद्ध! त्याच्यावर हल्ला करणारे जे वीर होते, महारथी होते, त्यामध्ये प्रत्यक्ष आचार्य गुरुदेव द्रोण होते, कृपाचार्य होते, जयद्रथ होता, दुर्योधन दुःशासन होते, कर्ण होता, शकुनी होता.
एवढे महारथी त्याच्यावर सर्व बाजूनी एकाच वेळी हल्ला करत होते. कसलं धर्मयुद्ध म्हणायचं हे? धर्मयुद्ध केवळ नावालाच उरलं होतं. धर्मयुद्ध ज्यानं धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतलेली होती, त्या कृष्णानंही धर्माचं पालन केलं नाही, धर्मानंही केलं नाही. आणि अशा वेळी ज्यांचा मुळातच अधर्माकडे ओढा आहे, अशा कौरवांच्याकडून धर्माचं पालन करण्याची, धर्मयुद्ध खेळण्याची अपेक्षा करणं हे व्यर्थ आहे. आणि मग हे अधर्मयुद्ध सुरू झालं. अभिमन्यू शूरपणे लढला. तो आतताई म्हणण्यापेक्षा शूरच होता. त्यानं शूरपणे तो लढला. पण 7 महारथींच्या पुढं त्याची ताकद कमी पडली आणि मग क्रूरपणे त्याला 7व्या वर्तुळामध्ये पोहोचण्याआतच त्याला क्रूरपणे मारलं गेलं. पांडव कमी पडले, त्याचं संरक्षक कवच कमी पडलं आणि त्यामुळं अत्यंत दुर्दैवानं क्रूरपणे अभिमन्यूची चक्रव्यूहामध्ये हत्या झाली. धन्यवाद.